मंडळी जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण पाहत आहात योजना कॉर यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, PM किसान योजनेचा 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, पण तो 3000 रुपयाचा खरंच येणार का, या संदर्भात जे व्हायरल बातम्या होत आहेत त्या खरंच आहेत का खोट्या, या संदर्भात आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो, आपण पाहत आहात योजना कॉर यूट्यूब चॅनल। आपल्या योजना कॉर यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। तर अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे, आपण स्क्रीनवर सविस्तर माहिती पाहू शकता। तर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण आलेलो आहोत आणि अधिकृत वेबसाईट आपल्या सर्वांना दिसत आहे। तर मित्रांनो, PM किसान योजनेची 19वा हप्ता आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि 19वा हप्ता येण्यापूर्वी तुम्हाला काही कामे सुद्धा पूर्ण करावी लागणार आहेत, कारण की एकंदरीत 19वा हप्ता येण्यासाठी तुम्हाला कामे तर पूर्ण करावीच लागणार आहेत। तर निश्चित मित्रांनो, PM किसान योजनेचा आता 19वा हप्ता थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, आधार संलग्न बँकेमध्येच जमा होणार आहे। हा पॉईंट सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे, आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे मिळणार आहेत। आता आपण पाहत आहात की आता तुम्हाला माहिती आहे की शेतकरी मित्रांनो, EKYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। आपण EKYC प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर तुम्हाला अडचण येऊ शकते, त्या अनुषंगाने EKYC प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। आपण स्क्रीनवर तो पर्याय सुद्धा दाखवत आहोत की EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला जो येणारा 19वा हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार नाही। तर मित्रांनो, EKYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। EKYC प्रक्रिया कशा पद्धतीने पूर्ण करायची तर चला जाणून घेऊ। तर EKYC प्रक्रिया जी आहे ती OTP बेस्ड EKYC पण तुम्ही करू शकता, OTP बेस्ड EKYC किंवा नोंदणीकृत तुमची स्थिती जी आहे ती स्थिती सुद्धा तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहात। तर अशा दोन्ही पद्धतीने EKYC प्रक्रिया करता येते, एक म्हणजे OTP बेस्ड EKYC, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित EKYC। या दोन्ही तिन्ही प्रकारच्या EKYC करू शकता। आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत, आपण इथे EKYC चा पर्याय तुम्हाला दिसतच आहे। EKYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। EKYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 19वा हप्ता मिळणार नाही, त्या अनुषंगाने EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे। तर तुमची स्थिती जाणून घ्या, या पर्यायावर तुमचे स्टेटस जे आहे ते स्टेटस तुम्ही काढू शकता। दुसरं म्हणजे वरती EKYC प्रक्रिया पूर्ण करू शकता। हे दोन जे पर्याय आहेत ते अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। तर अशा पद्धतीची ही अधिकृत वेबसाईट आहे। दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा, तीन प्रमुख जे प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त करून घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता 3000 रुपये कधी खरंच येणार का, तर नाही मित्रांनो, राजस्थानमध्ये कालच जे अर्थसंकल्प आहे ते जाहीर करण्यात आला आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाढून रक्कम राजस्थान राज्यामध्ये येणार आहे। आपल्या राज्यामध्ये अद्यापही, महाराष्ट्रामध्ये जो अर्थसंकल्पामध्ये तो निर्णय आहे ते अद्यापही झाला नाही, अद्याप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर धन्यवाद।